हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे हरतालिका आणि पूजेसाठी ना मला आरूच्या आजींच्या घरी जायचं आहे. तर त्यांनी ना घरीच वाळूची पिंडी बनवलेली आहे अशी महादेवाची. सो तिकडे जायचं आहे पूजेला. आणि पूजा आहे ना 11 साडे 11 नंतर करणार आहोत. म्हणजे कसं सगळ्याच बायकांचं आहे ना घरातलं पण आवरून आणि सगळीच कामं होतील. म्हणजे कसं पूजेला निवांत बसता येईल. आणि काल पण आहे ना माझा गुरुवार होता, म्हटलं डबल साबुदाणे नको म्हणून मी ना फक्त संध्याकाळसाठी साबुदाणे केले. आणि आता म्हटलं काल आहे ना मंदिरातून येताना आम्ही घरी येताना रताळे आणले आणि तेच बनवले. पण त्याच्यात पण झालं काय बघा, मी गेली कपड्या खडे करण्यासाठी आणि आरूच्या पप्पांना म्हटलं लक्ष ठेवा आणि ते नाश्ताच करत होते ते बसून. पण कुठं काय लागले मोबाईलमध्ये ते सगळे चटकले. पण मग मी खाईल एवढे आहेत माझ्यासाठी, बाकीचे चटकले. आणि सकाळी ना आरूच्या पप्पांसाठी टिफिन बनवला होता म्हणून त्याच्यात आरूचं पण मी थोडंसं बनवून घेतलं. कारण त्याला म्हटलं नको, त्याला काहीतरी पाहिजे म्हणून सकाळी सोयाबीनची भाजी चपाती बनवून दिली होती मी त्यांना. आणि नेहमीप्रमाणे ना आरूने त्याचे पप्पा जाताना गाडीचा चक्कर घेतला म्हणून तो बाहेर होता, तर डायरेक्ट आजीच्या घरीच गेला. बाकीची कामं आवरून झाली आणि बाकीची आता आवरून घेते. भांडे राहिले थोडी, तर आता ती भांडे आवरून घेते. आणि त्यानंतर मी ना पूजेचं सामान पण बाकीचं घेऊन आले, पानं वगैरे. आणि पूजेसाठी ना 5 फळांची 5 पानं लागतात म्हणून मी ना ही बाकीची गोळा केली. आणि आता याच्यातलं एक राहिलेलं आहे. सो त्या बाजूला ताई आहे, त्यांना म्हटलं आहे का, ते म्हटले की ज्यावेळेस मी पूजेसाठी आणायला जाईल त्यावेळेस मी तुला देते म्हणून. सो ते आणणार आहेत आणि आवाज देणार ते आणल्यानंतर. आणि बस आता बाकीचं झालंय, आता आवरून घेते. आणि चला बाकीचं काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि आता मी बाकीचं घरातलं पण आवरून घेतलंय. आणि त्यानंतर आरूच्या आजींकडे गेले की म्हटलं ताट वगैरे कसा काय तयार करायचा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने करून घेतलाय. कारण दरवेळेस ना सिन्नरला असताना मावशी सांगायच्या, त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे कसं काय ठेवायचं वगैरे सगळं करायची. पण यावेळेस आरूच्या आजी होत्या म्हणून त्यांनाच विचारलं काय झालं काय झालं. आणि रात्रीच आहे ना मी कळ्या आणून ठेवलेल्या होत्या. म्हटलं ज्या दिवशी असं काही असतं सण वगैरे त्या दिवशी फुलं भेटतच नाही म्हणून मी ना रात्रीच कळ्या आणून ठेवल्या होत्या आणि असं पाण्यात ठेवलेल्या होत्या. हे बघ किती छान. म्हणजे हे सकाळी आणले मी व्हाईटवाले, पण ही जी रेड कलरची होती ना याच्या कळ्या आणून ठेवल्या होत्या आणि रात्रीच त्यांना ना पाण्यात ठेवलेल्या होत्या. किती छान हे झालेले. बरोबर उमळतात. आम्ही लहानपणी ना असंच करायचो. आमच्या शाळेत जर काही कार्यक्रम असायचा ना तर गजऱ्यासाठी आम्ही तसं करायचो, कळ्या आणून ठेवायचो आणि मस्तपैकी रात्री त्याला पाण्यात ठेवायचो आणि सकाळी छान अशा याच पद्धतीने फुलायचे ते. तुम्ही कधी ट्राय केलंय का असं? मला कमेंट करून सांगा. आणि आता छान ताट पण रेडी झालेला आहे म्हणून म्हटलंय ना तयारी करून घेते. आणि बाकीचे पण आलेले आहे त्याच्यामुळे पटकन तयारीला लागते आणि याला कुठेतरी गुंतवून ठेवते, नाहीतर अजिबात मला तयारी करू द्यायचं नाही. मी पण रेडी झाले आणि आरूला आहे ना मी आता आजींकडे सोडून आली आहे आणि ताट वगैरे घेऊन जाते. तर ताट ना मी इकडे आणून ठेवलं होतं देवराजवळ, कारण म्हटलं आरूने हात लावायला नको त्याच्यामुळे. आणि इकडे घराचं काम चालू होतं त्याच्यामुळे तो ना किचनवर इथे बसलेला होता म्हणून म्हटलं जायचं ताट भेट हे करून. त्याच्यामुळे मी इथे ठेवलं आणि इथे तो येत नाही एवढं. इकडे याच्याजवळ ठेवलं ना, इथे जर ठेवलं ना तर तो येत नाही एवढं, त्याच्यामुळे मी तिथं ठेवलंय. आणि खरंच खूप मुश्किल असतं मुलांना सांभाळून किंवा हे करून कुठल्याही गोष्टीचं कार्यक्रमाला नटणं किंवा हे करणं. कारण तयारी करायला घेतली का लगेच त्याला सुशी आली, म्हणजे अजिबात होत नव्हती. जेमतेम मी तयारी करून घेतली आणि मी ही तीच साडी घातली आहे, सिन्नरच्या मावशींनी घेतली होती मला ही डोहाळ जेवणामध्ये. आणि आता वाजलेला आहे 1. चला लवकर निघूया आणि पूजेला सुरुवात करूया. आणि माझी ना नथ राहिली होती त्याच्यामुळे मी नथ घ्यायला घरी गेली होती आणि दीदीने आरूला तिकडे झोपवलं, पण त्याच्यामुळे माझी पूजा तर लय मस्त होणार आहे. आणि इकडे ताई पण आलेल्या आहेत. अगोदर पाणी घ्या स्वतः डोळ्याला आपला गणपती दिला तो इथे घ्या काही दुर्वावर पुढे एवढी काय इथं ठेवून पुढे ना तिकडं नाही लावायचं, फक्त गणपतीला घरी बोलवून तुमचा अभिषेक सुरू करायचा का महादेवात बरं का.
आता आहे ना दुधाचा कप, तुम्ही बेलाच्या पानाचा आहे, किती बेलाचं. पाण्याचा कप, हा बेलाचं पान पण आहे, मीठ पण आहे. पण तुम्ही दूध आणलंय ना, हा. दुधाचा कप थोडं थोडंच करायचं, 108 वेळापर्यंत दूध पुरलं पाहिजे ना, फक्त एक टिपक आहे ना. कुठे टाकायचं ते? बेलपत्रामुळं इथं का? हो. ओम नमः शिवाय. ओम उमामेश्वराय नमः म्हणा. ओम उमामेश्वराय नमः. 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 उमामेश्वराय नमः. ओम उमामेश्वराय नमः. तिथून परत हिरवळ पाणी. हां आता साखर कुठं साखरेचं नैवेद्य ठेवून तिकडं व्हायचं महादेवला अक्षर वाटतं फुलं वाटत काही तिथं तिथं वरती तुमची बेलपत्र ते महाग सगळं काही हे सगळंच का पलीकडच्या साईडने ठेवायचं ना. इकडून साईडला ठेवा ना. कुठे ठेवते? इथं ठेवायचं. ठेवा तसं. ठेवा सगळं. हां आज सगळं ठेवून द्यायचं ना, मग ते हे करते. हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली की त्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली. एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले. मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवले आहे. असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा ही इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले. तिचा पिता हिमालय राजा यांनी तिला विष्णूला देण्याचे ठरविले, म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला, अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते. पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी आणि आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात, पूजा करत नाही. आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे. विश्वात नगररूप शिव व नारीरूप उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत. उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे. रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्र हे सूर्य आहे, उमा त्याची प्रभा आहे. रुद्र हे फूल आहे, उमा त्याचा सुगंध आहे. रुद्र यज्ञ आहे, उमा त्याची देवी आहे. वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत. भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल आणि प्रेमळही आहे. त्यालाच उमा महेश्वर म्हटले जाते. म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिकावर हे व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानले जाते. म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. परमपूज्य गुरुमाऊलींनी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून व्रताचं महत्त्व व त्या दिवशी कोणते पथ्य पाळावे हे सुद्धा सांगितले आहे.
त्या दिवशी मुख्यतः नारळाचे पाणी घ्यावे व खोबरे फळे खावी। या ऋतूत मंदावलेली भूक, श्रावणातील उपवासामुळे अग्नीची वाढ व पुढे चतुर्थीला खाल्ला जाणारा मधुर प्रसाद यांचा विचार करून पोटाचा त्रास होऊ नये म्हणून नारळाचे पाणी आणि फळे खावी। हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्याबरोबरच देवांचे तात्काळ आरोग्यदायी आशीर्वाद मिळवून देणारे व शरीर मन तृप्त करणारे असे आहे। शहरातून खेड्यातून अनेक ठिकाणी वटसावित्री, मंगळा गौरी, हरतालिका पूजा स्त्रिया सामुदायिक रीतीने करतात। सहभावनेच्या दृष्टीने ही प्रथा फारच चांगली आहे। म्हणून या दिवशी संकल्प करायचा असतो की आमच्या गावातील सर्वोच्च तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरांचे जन्मजन्मांतरीचे पाप दोष जाण्यासाठी चालू व पुढील सप्तजन्मी अखंड सुख सौभाग्य लाभावे व उत्तरोत्तर वाढत राहावे याकरिता आम्ही हे व्रत करीत आहोत। या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे। 11 वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो हे भजन करावे। असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे। कल्याण करणाऱ्या ऋषभ चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार असो। शिवारी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिवहरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिवहरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिवहरता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपाचरणाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, घटी जळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती, दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव हे दुर्गट वारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट निवारी। जय देव जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव त्रिभुवनी भुवनी पातलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषकंठे काळ त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनी जळ निर्मळ वाहे झुळझुळा। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू गरवा। जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीत कंठलेला, ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी जय असं ताईने मला हळद लावायला लावली, नंतर मग कुंकू लावायला लावलं। मी पहिले कुंकू लावत होते। कसं आहे ना, ह्या बोटाने देवाला लावतात, हे बोटाने ना आपल्यापेक्षा मोठ्याला लावतात, हे बोटाने पित्राला लावतात आणि आम्ही स्वतःला दुसऱ्याला लावतात। बोटांची 5 प्रक्रिया वेगळ्या आहेत। ह्या साखर प्रसाद आपल्याला आणि काय मागायचंय महादेवाला पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या येईल। दोघे जणी आधी दुसरा चान्स नाही हो बाई, दुसरा चान्स सगळं मागायलाच पाहिजे असं काही कधीतरी मागायचं नसतं। त्यांनी काय सांगितलं तर ऐकलं ना तुम्ही, हा मग त्यांनी पूजा केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि तिथं त्यांनी वर दिलेला आहे, म्हणजे महादेव तिथं आलेले आहेत आता सुद्धा, ते आपल्याला दिसत नाही म्हणून ते मागायचंय। असं तुम्ही ठरवून घ्या बाबा काय द्यायचं मला, मी काही मागत नाही। आपण जे देवाला नैवेद्य ठेवतो की आपण खातो का नाही, मग हा प्रसाद देवाला ठेवला जातो, आपण खायचा राहतो। कारण गावाकडे कसं राहतं, गाया राहतात, गायांना ते देतात, आपली जर गाय नसती काय नसतं, मग आपण तो असा तिथे टाकण्यापेक्षा त्याच्यात त्यांनी खाल्लेला राहतो तो काही पण थोडासा, मग तो आपण प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचा राहतो। दीदी अजून एक रताळ
ए बाई नको राहू दे ना. काय अजून एक करा. तर आता आहे ना मी घरी आले, वाजलेले आहेत 5 आणि आरू आहे ना आजींकडेच थांबला. आणि एवढा उशीर कसा झाला तर पूजा आमची आटपली होती, जवळजवळ 1-1.5 तास पूजा चालली. त्यानंतर आजींकडे बसलो आणि शेजारच्या ताई होत्या त्यांच्याकडे पण गेलो होतो. आणि आता पहिले ना मी साडी वगैरे चेंज करते, कारण लय असं कसं तरी होतंय मला, ते एवढं घालायची कधी सवय नाही, त्याच्यामुळे चेंज करते आणि मग बाकीच्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करते. फ्रेश झाले आणि त्यानंतर आहे ना इकडे दूध पण घेऊन आले लगेच. आणि सोबतच येताना ना तिकडनं मी राजगिरीचे लाडू आणले, कारण खूप जास्त गळल्यासारखं होतंय मला, कारण काल पण उपवास झाला आणि लगेच आज पण झाला, त्याच्यामुळे खूप जास्त असं वीक होतंय. आणि आता आहे ना थोडं दूध घेते, राजगिऱ्याचे लाडू खाते, म्हणजे छान एनर्जी येईल मला. आणि देवपूजा पण बाकी आहे, ती पण करायची आहे चतुर्थी, त्याच्यामुळे उद्या गणपती बाप्पा बसणार आहेत आणि आम्ही पण पहिल्याच वर्षी बसवणार आहोत, म्हणजे याच वर्षी बसवणार आहोत. पहिल्याच वर्ष आहे आमचं गणपती बाप्पा बसवण्याचं. सो त्याच्यामुळे थोडंसंच काहीतरी करते म्हटलं एवढं. आणि आमच्या पण मनात तेच होतं आणि मी आमच्या आजींना पण विचारलं, म्हटलं मोठ्या आहेत त्याच्यामुळे त्यांना विचारून घेतलं की म्हटलं डेकोरेशन वगैरे, तर त्या म्हटलं की नाही, पहिल्या वेळेस तुम्ही पाटावरच देवाऱ्याच्या जागेवरच बसा, देवाऱ्याच्या जवळच मला थोडंसं असं काहीतरी करून घ्यायचं डेकोरेशन सारखं, आणि बस बाकी काय नाही. म्हटलं नेक्स्ट वर्षी बघू, आपल्याला अजून एक्सपिरियन्स वगैरे येऊन जाईल. या वर्षी कसं एवढं माहिती नाही वगैरे, या वर्षीचा थोडा एक्सपिरियन्स येऊन जाईल, म्हणजे नेक्स्ट वर्षी कसं अजून छान डेकोरेशन वगैरे करता येईल, त्याच्यामुळे म्हटलं. आणि आरू पण थोडं अजून लहान आहे म्हणून मला थोडं काही ते जमायचं नाही, म्हटलं बघू पुढच्या वर्षी वगैरे डेकोरेशन. आणि याच वर्षी आम्ही गणपती वगैरे बसवतोय. माझी छान देवपूजा पण झालेली आहे. आणि सकाळी ना मी माझ्यासाठी साबुदाणे भिजू घातले होते. आरूच्या आजींना विचारलं होतं मी, ते म्हटलं की साबुदाणे चालतात, त्याच्यामुळे सकाळीच भिजू घातले होते. आणि आरूला आणि त्याच्या पप्पांसाठी आता काहीतरी स्वयंपाक करून घेते. आणि चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया असंच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.